थोडं थांबा. आयुष्यातील गडबड नाही तर शांतता तुम्हाला खूप साऱ्या रहस्य दाखवून देते. मित्रांनो, क्योतोमध्ये एक जुना घड्याळकार होता. त्याच्याकडे सगळ्यात महागडे घड्याळ दुरुस्तीसाठी येत असे. पण त्याची एक वेगळी सवय होती. घड्याळ बंद झालं की तो लगेच कधीही उघडत नसे. तो आधी 1 मिनिट शांत बसून घड्याळ ऐकायचा. लोक म्हणायचे, बंद घड्याळात काय ऐकतोस? तो हसून म्हणायचा, जे ऐकू येत नाही तेच जास्ती बिघडलेलं असतं. एका दिवशी एक श्रीमंत माणूस दुर्मिळ घड्याळ घेऊन येतो. सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो, पण ते घड्याळ कोणाला चालू करता येत नाही. ते घड्याळ आता मास्तर हातात घेतो, डोळे मिटतो, शांतपणे त्या घड्याळाकडे ऐकतो. थोड्या वेळाने म्हणतो, अरे तू इथे अडकलायस. मग तो काच उघडतो आणि एक छोटासा धुळीचा कण त्यामधनं काढतो आणि ते काढल्यावर घड्याळ टक 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 चालू होऊन जातं. त्याचा शिष्य त्याला आश्चर्याने विचारतो, इतका छोटा कण तुम्हाला कसा मिळाला? मास्टर शांतपणे सांगतो, जीवन थांबतं ना ते कधीही मोठ्या गोष्टींनी नाही, लहान कणांनी. म्हणून थांबा, विचार करा. कदाचित तुमचं आयुष्य पण एखाद्या छोट्याशा शंकेवर, भीतीवर, आठवणीवर अडकलंय. तो कण काढा, आयुष्य परत चालू होईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.